नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, 1 जानेवारीला एक शासन निर्णय आला आणि त्या शासन निर्णयामध्ये सरळ सरळ पुन्हा बांधवून सांगितलेलं आहे की शिक्षकांना टीईटी अनिवार्यच. त्यामुळे आता खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आवर्जून शिक्षकांनी काय करायला लाईक करा, शेअर करा. कारण आता शासन स्तरावरती मी अनेक वेगवेगळ्या संघटनेमध्ये आणि वेगवेगळ्या व्यासपीठावरती काम करतो, म्हणून मी सुद्धा माझ्याकडून बरेचसे प्रयत्न केले होते. स्वतः मी शिक्षण मंत्र्याला 2-3 वेळा भेटलो आणि आवर्जून सांगितलं की जे जुने शिक्षक आहे, ज्यांना 12 वर्ष 15 वर्ष सर्व्हिसला झालेले आहे, त्यांना खरंच यात घेतलं नाही पाहिजे साहेब. त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. तर त्यांना आवर्जून शिक्षकाची ताकद काय असते, शिक्षक काय परिवर्तन समाजात घडवतो, सगळं दया माया हात जोडले पार मी शिक्षकांसाठी. परंतु कुठलंच शासनाने काय केलेलं नाही. मुळात राज्य शासनाच्या हे हातातच नाहीये, त्यांच्या कक्षेच्या बाहेरचा हा प्रश्न आहे. त्यामुळे त्यावेळेसही मला शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर अनेक आमचे जे काही शिक्षक आमदार आहे, यामध्ये काळे साहेब असतील, म्हात्रे सर आहे, त्यानंतर बरेच शिक्षक आमदारांना सुद्धा आवर्जून मी हा प्रश्न समजावून सांगितला. त्यांनीही विधिमंडळामध्ये या मागच्या अधिवेशनामध्ये खूप टाहो फोडला. तरी सुद्धा बांधवांनो, जे केंद्र सरकारने किंवा हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने जे काही बांधवांनो जजमेंट दिलेलं आहे, त्या जजमेंटच्या विरोधात राज्य सरकारला, केंद्र सरकारला जाता येत नाही. त्यामुळे आता सत्य आणि अंतिम सत्य हेच आहे की आपल्याला म्हणजे शिक्षकांना टीईटी पास होणं कंपल्सरी आहे. फक्त यात एक बदल मात्र होतो. टीईटी ऐवजी बांधवांनो जी परीक्षा सोपी आहे ती म्हणजे कोणती, सीटीईटी. ही जरी तुम्ही पास झाले तरी सुद्धा बांधवांनो ती या टीईटीला पॅरलल आहे. हे आवर्जून काय करा, समजून घ्या. मग तुम्ही म्हणता की सर कस काय सर ही परीक्षा यापेक्षा सोपी आहे? कारण टीईटी बांधवांनो काय आहे, ही तुमची यूपीएससी एमपीएससी लेवलवर परीक्षा असते. टीईटी परीक्षा बरं का, हिचा जो कंटेन आहे, हिचं जी काही काठिण्य पातळी आहे, ही मात्र या ठिकाणी तुमच्या कशावरती आहे बांधवांनो, ती एमपीएससी लेवलवर आहे. एमपीएससी. आता मी स्वतःही 2013ला पास आहे बरं का, पहिल्याच प्रयत्नामध्ये. कारण माझं 2013लाच प्रकाशित पुस्तक आहे बालमानसशास्त्राचं. मी स्वतः लेखक आहे. मी 5 वर्ष डीएड बीएड कॉलेजवर काम केलेलं आहे. एम एड झालेलं आहे माझं. आता माझा छंदच तो होता, म्हणून मी सहज त्यावेळेस पास होऊन गेलो. परंतु आता पास होणं इतकं सहजासहजी सोपं नाही. हे माझं टीईटी साठीचं पुस्तक आहे. मी हे नव्याने सीटीईटी साठीचं पुस्तक तयार केलेलं आहे. त्यामुळे मी हे पूर्ण अभ्यास पूर्ण तुम्हाला सांगतोय, सहज व्हिडिओ करायचं म्हणून नाही सांगत. मग आता टीईटी हे तुमच्या एमपीएससी लेवलवर आहे. इथं 30चे 30 क्वेश्चन हे तुमच्या एमपीएससी सारखे विचारले जातात. परंतु सीटीईटी मध्ये मात्र तसं नाहीये. सीटीईटी मध्ये काय आहे, तुमचा जो डीएड बीएडचा सिलेबस आहे, डीएड आणि बीएडचा जो सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, त्याला बांधवणं इथं जवळपास 75 मार्क आहे. आणि यामध्ये क्वेश्चन सुद्धा कसे असतात, सर्व उपयोजनात्मक असतात. की विद्यार्थ्याच्या विकासासाठी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल. आणि जेवढ्या आपल्या त्या डीएड बीएडच्या संकल्पना आहे त्या फक्त हिंदीमधून दिलेल्या आहे. मग ती हिंदी असल्यामुळे कोणी त्याच्याकडे बघतच नाही. तरी यावर्षी महाराष्ट्रासह भारतात 25 लाख लोकांनी काय केलेलं आहे, याचे फॉर्म भरलेत बरं का. 25 लाख, रेकॉर्ड ब्रेक. परंतु त्याचा अभ्यास कसा करावा, काय करावा, यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळं आवर्जून तुमच्या शाळेतील इतर शिक्षकांना तुम्ही हा व्हिडिओ द्याल असं मी सांगतो. मग ह्या चार्टून तुम्हाला काय कळलं की टीईटीच्या तुलनेमध्ये सीटीईटी सोपी आहे. कारण तुम्ही जे दररोज जगताय शाळेमध्ये ते इथं बांधून तुम्हाला द्यायचं. एक साधं प्रकरण असतात ते सगळ्याच विषयामध्ये की कक्षा कक्ष की समस्या, म्हणजेच वर्ग अध्यापनातील समस्या. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही कुठल्या समस्या भेडसावतात आणि त्याचं उत्तर या 4 पर्यायापैकी काय आहे. तुम्हाला जर चांगलं हिंदी नुसतं वाचता जरी आलं ना बांधवांनो, या पुस्तकामध्ये एका पानावरती हिंदी आणि दुसऱ्या पानावरती मराठी असा अनुवाद दिलेला आहे. मला लगेच समजत होतं की लोक घाबरताय, हिंदी परीक्षा देणार नाही. मी आवर्जून एका साईडला हिंदी आणि एका साईडला मराठी केलं होतं. दुसरं एक वैशिष्ट्य बांधून ह्या पुस्तकाचं आणि ह्या बॅचचं की जे वारंवार घटक येतात त्या घटकांना मी पहिले संकलित केले. आपल्याला 150 पैकी 150 मार्क नाही पाडायचे. कॅटेगरी असेल तर 82 मार्क पाडायचे, ओपन कॅटेगरी असेल तर 90 पाडायचे.
मग सगळं भाराभर चिंध्या कशाला सोबत घेऊन हिंडायच्या? जे आवश्यक आहे, जे नेहमी त्याच्यावर क्वेश्चन येतात त्याला मी पहिले प्राधान्य दिलं, नंतर दुसरं दिलंय. म्हणजे पहिले 90 मार्क पाडायचे, नंतर 110 120 कडे आपण जाऊ. आलं लक्षात? आपलं काय होतं, आपली हाईट असती छोटी ना, आपण जातो उठाचा मुका घ्यायला. आलं लक्षामध्ये? मग काहीतरी टेबल ठेवा, एखादी शिडी आणा, तेव्हाच अर्थ आहे ना तुम्हाला. त्यामुळे खेळ सगळा कसा आहे माहिती का, उगं भरायचं म्हणून भरायला लागले सगळे फॉर्म. नेमका अभ्यास कसा करायचा, काय करायचा, अभ्यासक्रम काय आहे, सगळं काय आहे. 3 दिवस झाले एक मॅडम मला डोकं लावायला लागली की सर तुमच्याकडं टेस्ट सिरीज आहे का? म्हणलं ताई टेस्ट सिरीज लावली तुम्ही पास होणार आहे का? मागचा 2011 ते 2015 म्हणजे 15 वर्षाचा, 25 म्हणजे 15 वर्षाचा इतिहास सांगतो. टीईटी असो की तुमची सीटीईटी असो, एकही क्वेश्चन रिपीट होत नाही. मग तुम्ही टेस्ट सिरीज लावून काय करणार आहे? कवर कुरमुडे कुड वडापाव बर्गर खाणार आहे? तुम्हाला तंदुरुस्त व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला भाजी भाकरीच खावं लागणार आहे. तुम्हाला चांगले संदर्भ ग्रंथ घ्यावे लागतील, त्या कंटेंटचा अभ्यास करावा लागतील. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली तर हजारो क्वेश्चन येऊ द्या ना, त्यावर ते सोडता येतील तुम्हाला. त्यामुळं नेमका मर्मावरती घाव घाला, नेमकी समस्या शोधा आणि त्याच्या काही उपाययोजना आहेत त्या करा, म्हणजे पास होऊ आपण. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चला. आता तुम्ही म्हणता तू पास आहे का? मी हाही आधी पास म्हणून तुम्हाला सांगायलो. आलं लक्षामध्ये? आज युट्यूबवर लई कार्यक्रम सुरू आहे की ते स्वतः पात्र नाहीये, ते कसं पात्र व्हायचे ते शिकवते. त्यामुळे सगळा घोळ चाललाय हा सगळा. ठीक आहे, बघा आता ते पाय म्हणतात ना, पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे. तर मग आमच्याकडे बांधवनो आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये ह्या बॅचचे चालतात. तुम्हाला जर का माझं म्हणणं पटलं तर आवर्जून तुम्ही काय करायचंय की पूर्ण बॅच लावायची असेल तिची 2000 रुपये फी आहे. फक्त तुम्हाला शिक्षण शास्त्राची बॅच लावायची असेल तर तिची 1000 रुपये फी आहे. त्याच्यामध्ये 75 मार्काची तुमची तयारी होते. तुम्ही मराठी गद्य, हिंदी गद्य, पद्य हे तुम्ही करून सुद्धा बांधून पास होऊ शकतात. त्याला काही जास्त वेळ घालू नका. त्यामुळं ज्यांनी ही 1000ची बॅच लावली त्याला हे बांधवांनो 650 रुपयाचं पुस्तक तुम्हाला घरपोच भेटणार आहे, फ्री. आम्ही आमच्याच मुलांना हे 500 रुपयाला विकवतो पैसे देऊन. पण ह्या बॅच मध्ये बांधवांनो हे आम्ही तुम्हाला किती रुपयात देणार आहे, म्हणजे फ्री मध्ये देणार आहे, हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवायचं. ज्याला फक्त बालविकासचा क्लास लावायचा आहे, जसं हे पुस्तक आहे माझं बालविकासाचं, तर ते 500 रुपयाची बॅच आहे याची. तर हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा. ही बॅच जर तुम्ही लावली 75 मार्काची तर हे पुस्तक तुम्हाला काय असणार आहे, फ्री असणार आहे. ठीक आहे, मग यासाठी काय करायचं, 96 57 45 16 45 सीटीईटी शिक्षणशास्त्र असं मला मेसेज टाकायचा आहे. मेसेज टाकला की तुम्हाला लिंक येईल. लिंक आली की ॲपमध्ये जायचं आणि तुमची माहिती भरायची. ऑटोमॅटिक तुम्हाला पुस्तकही भेटून जाईल आणि सर्व बॅचही तुम्हाला मिळून जाईल. ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा अर्थ काय आहे की आधी आम्ही जेवढे लेक्चर्स घेतलेले ते तुम्हाला रेकॉर्डेड पण दिसणार आणि इथून पुढे जेवढे लाईव्ह चालू असणार आहे महिन्याभरामध्ये ती सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होणार. म्हणा सर याचा काय फायदा आम्हाला? याचा फायदा हा की 2011 ते 2025 या कालखंडात जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे त्या प्रश्नपत्रिकेचं टॉपिक वाईज मी काय केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जर बघायचं झालं, हे मराठी आहे, हिंदी आहे, विज्ञान आहे, त्यानंतर गणित आहे, परिसर अभ्यास आहे, सामाजिक शास्त्र आहे, सगळे तुमचे विषय टॉपिक वाईज मी बाजूला काढले. इथं हे बालविकास आहे. मग कुठल्या टॉपिक मध्ये किती आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आणि त्या कंटेंटचा जर आपण चांगला अभ्यास केला ना बांधवनो, दरवर्षी ह्या क्वेश्चनच्या मटेरियल मध्येच तुमचे प्रश्नाची उत्तर आहे. मी म्हणणार नाही क्वेश्चन तेच येणार आहे, मटेरियल ते येणार आहे. प्रश्न थोड्याशा काय म्हणतो आपण त्याला गुगली टाकलेला असतो, ज्याला क्रिकेट समजते, म्हणजे त्याच्यामध्ये थोडीशी वेगळी लकप असते त्यामध्ये, पण कंटेंट मात्र तोच असतो. एकदा जर सत्य विधान दिलं तर पुढच्या वेळेस म्हणतील असत्य विधान, एकदा दोन्ही झालं तर म्हणतील त्यांचा क्रम योग्य लावा, कधी म्हणतील कुठं जोड्याच लावा. तर हे अशा पद्धतीचे जे क्वेश्चन असतात, पण तत्वज्ञान तेच असतं. एकदा तत्वज्ञान आपलं चांगलं जर झालं बांधवनो तर तुम्हाला खूप छान पद्धतीने तयारी करता येऊ शकते. पुढे जर बघितलं आपण, तुम्हाला जर डीप मध्ये जर सांगायचं झालं तर हे मराठीचं आहे पहा. एकदा जर मराठीचं तत्वज्ञान तुमचं पक्क झालं, हे चॅप्टर मागं पुढे झालेलं आहे, फक्त ते चॅप्टर बांधवनो काय आहे, हिंदीमध्ये आहे. तुम्ही जर हिंदीचा व्यवस्थित अभ्यास केला तर ऑटोमॅटिक तुमचा मराठीचा अभ्यास व्यवस्थित होऊन जातो. त्यानंतर ह्या 2 विषयाचा अभ्यास केला की यातले 4-5 चॅप्टर इकडे पुन्हा रिपीट तेच होतात. फक्त इथं त्या विषयाचं तत्वज्ञान अत्यंत आपल्याला
पाठ करणं काय असतं, गरजेचं असतं, एवढंच आपल्या डोक्यात ठेवायचंय. आणि दुसरं एक आणखीन मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की हे 4 चॅप्टर रिपीट होत आहे पुन्हा पुन्हा दरवेळेस रिपीट होत आहे, म्हणजे 4 क्वेश्चन रिपीटच आहे दरवेळेस. एक म्हणजे तुमच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उपचारात्मक अध्यापन, शिक्षण सहाय्यक सामग्री, मूल्यमापन, हे 4 चॅप्टर पुन्हा रिपीट होत आहे प्रत्येक विषयात. बघा इथं मूल्यमापन आलंय, शैक्षणिक साधनं आलं, उपचारात्मक अध्यापन आलं आणि राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा सुद्धा आला. आता हे मराठी हिंदीत आलं का जशाच तसं, हे तुम्हाला गणितातही दिसणार आहे. कुठं दिसणार आहे? गणितामध्ये. बघा हे बघा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, उपचारात्मक विद्यार्थी की त्रुटी म्हणजे तेच, किंवा शिक्षक शिक्षण की समस्या, 100% बांधवांनो तेच 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 धडे येतात. त्यामुळे ते जर धडे आपण व्यवस्थित केले म्हणजे आपले 5 विषय आहे, 5 गुणिले 4 म्हणजे 20 चॅप्टर, म्हणजे 20 क्वेश्चन हे तुमचे फुकटचे. पहिले 20 ला पक्के करा. हे 20 पक्के केले की लगेच बांधवणं तुमचं तुम्ही 90 पर्यंत जाता. 90 झाल्यानंतर मी अजूनही सांगतो तुम्हाला की आपले बरेच असे विद्यार्थी 110 ते 130 पर्यंत त्यांना मार्क पडते नेहमी. मी टप्प्याटप्प्याने घेऊन जात असतो. हे 20 क्वेश्चन हे तुमच्या 2 ते 3 दिवसातच परफेक्ट झाले पाहिजे. मग तुमचा आत्मविश्वास वाढतो की अरे नाही राव, हे खरंच सोपं आहे बरं का. सुरज सर शिकवताना काहीतरी टेक्निक देऊन शिकवतात. उगा आपलं काय म्हणते त्याला लिहून घ्या समजलं का समजलं का नाही. काहीतरी स्पर्धा परीक्षा म्हणले का काहीतरी तंत्र असतात, काहीतरी मंत्र असतात, काही टेक्निक्स असतात, त्याद्वारे गेले तरच माणूस सक्सेस होतो. पारंपरिक अभ्यास केल्याने तुमचा कार्यक्रमच होणार आहे, दरवर्षी होतो तसा. ठीक आहे, तसंच सामाजिक शास्त्र आहे, तसंच तुमचं हे आहे. म्हणजे टोटल बांधवांनो मी आणि माझी टीम काही शिक्षक हे तुम्हाला 75 मार्काचं शिकवणार. फक्त किती रुपयामध्ये? 1000 रुपयामध्ये. 1000 रुपयातून तुम्हाला किती रुपयाचं पुस्तक भेटणार आहे? 650 रुपयाचं पुस्तक भेटणार आहे. ते पण घर पोच. फक्त तुम्हाला काय करायचंय, त्याच्यासाठी मला 100 रुपये पोस्ट चार्जेस पाठवायचा. म्हणजे हे 100 आणि 1000 की झाले 1100 रुपयात तुमचं भलं मी करून देणार आहे. आणि परत हे काही 1 महिन्यापुरतं नाहीये. ही आता ही परीक्षा झाल्यानंतर हुकून चुकून जर समजा तुम्ही पहिला पेपर पास झाले, दुसरा राहिले, तर दुसरा पेपरसाठी परत तुमचं हे ऑगस्टमध्ये ही परीक्षा असते सीटीटीची. वर्षातून 2दा परीक्षा कंपल्सरी होती. तर त्यावेळेस सुद्धा ह्याच पैशामध्ये तुम्हाला आम्ही ते शिकवणार आहे. आलं लक्षात? शिकवणार रेग्युलर, पण तुम्ही बघणार ते वर्षभर. म्हणजे रेकॉर्डेड बॅच ही तुमची वर्षभर चालणार आहे. त्यामुळे 1000 रुपये जर आपण एखाद्या वेळेस नाश्त्याला जरी गेलो तर 4-5 मित्र असले 1000 रुपये बिल येतं हॉटेलचं. तुम्ही जर पती पत्नी एखाद्या जेवायला जरी गेले बांधवांनो तरी सुद्धा 1000 रुपये सहज लागतात. एखाद्या तीर्थक्षेत्राला जर गेले, घेणं देणं माणूस काही सामान घेतं तीर्थक्षेत्राचं. पैठणला गेले, पंढरपूरला गेले, एकादशीला गेले, काही खेळणी घे, हे घे, ते घे. त्यामुळे तुमच्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. केंद्र सरकारने तुम्हाला ही परीक्षा अनिवार्य केलेली. तुम्ही याला इतकं इझी घेऊ नका, इतकं इझी घेऊ नका. तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, तुम्हाला वेळ काढावाच लागणार आहे. त्यामुळं तो परीक्षाभिमुख झाला पाहिजे, म्हणजे पहिल्याच अटेम्प्टमध्ये तुम्ही पास व्हावे. ठीक आहे, चला मग आता गुरुजी जरी वेळ कमी असला तरी तुम्हाला मी सकाळी आणि संध्याकाळी असं 2 टाइम शिकवणार आहे. सकाळी काही टार्गेट देणार आहे, संध्याकाळी तुम्ही ते केलं का नाही केलं हे पाहणार आहे. आता तुम्ही म्हणता काय वैशिष्ट्य आहे या पुस्तकामधलं? वैशिष्ट्य हे बांधवांनो, की आता हा हिंदी अनुवाद आहे. टोटल हा हिंदी अनुवाद आहे. बघा, शैक्षणिक निदान का प्रयोजन ही उपचारात्मक शिक्षण आहे. मग आता ह्याचा तुम्हाला अर्थच नाही कळला काही, तर मग अर्थ नाही कळला तर मग काय करायचं? तर इथं लगेच ह्याच्या एका इकडच्या पानावरती बांधवांनो काय असतं हे या ठिकाणी तुम्हाला मराठीत अनुवाद दिलेला असतो की शैक्षणिक निदानाचा उद्देश उपचारात्मक शिक्षण आहे. प्रयोजनाचा अर्थ काय घ्यायचा बांधवांनो? इथं उद्देश घ्यायचा. लगेच तुम्हाला कळतं. पुन्हा हे वाक्य रिपीट झालं की तुम्हाला अर्थ कळलेला असतो. आता परिभाषा म्हणजे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल. परिभाषा म्हणजे डेफिनेशन, म्हणजेच व्याख्या. किती छान पद्धतीने हे सगळं काय केलेलं आहे, तयार केलेलं आहे. त्याला आज उद्या नाही, आम्ही 2022 पासून प्रयत्न करतोय. आलं लक्षामध्ये? त्यामुळं हे तत्वज्ञान वापरून हजारो विद्यार्थी सुद्धा आमचे काय झालेले बांधवांनो पास झाले, जिल्हा परिषदला ते जॉईन आहे. त्यामुळं तुम्हाला जर माझी ही कन्सेप्ट आवडली तर आवर्जून तुम्ही काय करा माहिती का, की ही बॅच आवर्जून लावा. आता उदाहरणार्थ प्रश्न सुद्धा, आता काही प्रश्न आहे, आता हे उदाहरणार्थ हे प्रश्न या ठिकाणी उपचारात्मक शिक्षणचे हे चॅप्टर, याच्यावर जास्त प्रश्न विचारतात म्हणून मी तुम्हाला दिलं. आता याचा अर्थच कळत नाही. उपचारात्मक शिक्षण के बारे में कौन सा कथन सही है? आता कथन म्हणजे काय?
दूसरा क्वेश्चन दिला है, भाषा शिक्षण में होने वाली त्रुटियों के संदर्भ में कौन सा कथन सत्य नहीं है, वो वरती है दिलं, खाली नाही आहे दिलेलं आहे। उपचारात्मक शिक्षण के उद्देश्य क्या है, नंतर दिलंय कलिका हिंदी भाषा के बोलते समय कई बार अटकती है और आप क्या करेंगे। तो इथं परत काय केलंय, समस्या कोणती आहे त्यावर उपाय काय करायचा हे दिलेलं आहे। मग असं कंटेंट जर तुम्हाला बांधवनो इकडे कशात भेटला, तो मराठीत वाचायला भेटला, तर तुम्हाला सापडता येईल ना ते हिंदीत। तर पहा 2023 म्हणजे 23-24 पासून तर आतापर्यंत 2011 पर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न याच्यावर विचार गेले ते टोटल दिलेले आहे। मग इकडे तो कंटेन असतो पहा, उपचारात्मक शिक्षण के उद्देश। मग आता हे जे तुम्ही वाचायला जर तुम्हाला जड जात असेल तर इकडे ते तुम्हाला मराठीत करून दिलेलं आहे। महाराष्ट्रात नाही भारतात असं कन्सेप्ट कोणी वापरलेलं नाहीये, कारण मला माहितीये ज्याला त्याला पटकन ज्ञान जर ग्रहण करायचं असेल तर अगोदर ते त्याच्या मातृभाषेत त्याला माहिती पाहिजे, तेव्हा दुसऱ्याची भाषा त्याला लवकर कळेल। ते म्हणतो ना, आपलं ठोयचं झाकून दुसऱ्याचं पायचं वाकून कार्यक्रम होत नसतो बांधवांनो। आधी आपल्याला आपल्या भाषेत ती कन्सेप्ट समजून घ्यावी लागेल, नंतर आपल्याला दुसऱ्याच्या भाषेत ती चांगल्या पद्धतीने समजेल। त्यामुळे साधं सोपं आहे की 1000 रुपयात आपल्याला 650 रुपयाचं पुस्तक घरपोच मिळू लागलेलं आहे। 1000 रुपयात आपल्याला पूर्ण 75 मार्काचा विषय भेटू लागलेला आहे। मग राहिला फक्त कोणता भाग तुमचा परिसर अभ्यासाचं, ती 15 मार्क, त्यानंतर तुमच्या इतिहास भूगोलचे 15 मार्क, हेच तुम्हाला फक्त वाचून करायचंय। आलं लक्षात, कारण ते शिकवत बसलं तर वेळ त्याला जास्त लागतो, मार्क कमी आहे। मग जे जास्त मार्काचं आहे, आणि तुम्ही आता टीईटी मध्ये इतिहास भूगोल वाचलेलंच आहे ना, मग तुम्ही फक्त काय वाचलं नाहीये, तर तुम्ही अध्यापन शास्त्र नव्हतं वाचलं, बालमानसशास्त्र नव्हतं वाचलं। त्यामुळे अध्यापन शास्त्र बालमानसशास्त्र मी तुम्हाला शिकवणार, म्हणजे तब्बल ते 75 आणि हे बालमानसशास्त्राचे 15, म्हणजे तशी एकूण 30 असतात, पण त्या 30 पैकी 15 मार्क हे अध्यापन शास्त्रालाच आहे। तर ते 75 आणि ते 15 90 मार्क, आणि परत आवर्जून मी तुमच्यासाठी काही रेकॉर्डेड व्हिडिओ मराठी आणि हिंदीचे सुद्धा टाकून देईल, म्हणजे ते 30 मार्क, ते 90 आणि ते 30 किती झाले, 120 मार्काचं मी तुम्हाला शिकवणार आहे 1000 रुपयामध्ये। फक्त तुम्हाला इतिहास भूगोल विज्ञानचं जे काही कंटेन असतो एनसीईआरटीचा, तो तुम्हाला फक्त वाचून करायचा आहे, आणि इतक्या कमी फी मध्ये कोणी देणार नाही, आणि इतकं सुटसुटीत इतकं सोपं करून दिलेलं। इथं मीच भाकर तयार केली, मी कुस्करून दिली, पार दूध टाकलंय तिच्यात, बाजूचे वेगवेगळे आवडते पदार्थ ठेवले, तुम्हाला फक्त करायचं खायचंय। आलं लक्षामध्ये। हे पुस्तक वाट पाहण्यासाठी आमचे लेकर जवळपास 2 महिन्यापासून वाट पाहत होते। आता त्यांना तुम्हाला हे पटकन भेटते, कारण माझ्याकडे आलेलं आहे ना ते। तुम्ही समजा आज मला माझ्याकडे ऍडमिशन घेतलं की उद्या सोमवारी मी लगेच तुम्हाला पाठवून देणार, 3 दिवसात तुमच्या घरी येईल ते। आपण काय असं काय म्हणू, कॉमन पोस्ट नाही पाहत आपण, एकदम स्पीड पोस्टनी पाठवतो। स्पीड पोस्टनी तिसऱ्या दिवशी येऊन जाते, कुठली महाराष्ट्रात कुठलंही कुठं काही पाठायचंय, 100 रुपये एक्स्ट्रा ते त्यासाठी घेतो की पटकन तुमच्याकडे ते यावे। त्यामुळे बांधवनो घाबरून जाऊ नका, जसं मी नेहमी आंदोलनामध्ये सक्रिय असतो शिक्षकाच्या बाजूने, याही वेळेस बांधवांनो आवर्जून आपण प्रयत्न करूया हे पास होण्याचा, आणि मला माझ्या अध्यापनावर आमच्या टीमवर पूर्ण विश्वास आहे। 100% तुम्ही ही परीक्षा एका महिन्यात सुद्धा पास होऊ शकतात, कारण असं म्हटलं जातं की तुमच्या शेतात काय पिकतं त्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्या शेतकऱ्याला माहिती आहे तो शेतकरी यशस्वी होतो। तसंच बांधवांनो तुमच्या तुम्ही अभ्यास काय करता त्यापेक्षा तुमच्या परीक्षेत काय विचारलं जातं हे त्या शिक्षकाला आणि त्या विद्यार्थ्याला जर कळलं ना, तर त्याला अपयश येत नसतं। आपला खेळ सगळा कसा आहे, अंधाधुंद कार्यक्रम सुरू आहे अभ्यासाचा। त्यामुळे परीक्षाभिमुख जे यशवंत लोक आहे, ज्यांनी आधी यामध्ये यश स्वतः मिळवलेलं आहे, दुसऱ्यालाही मिळवून दिलेलं आहे, अशाच लोकांच्या संपर्कात राहून काय करा बांधवांनो, तयारी करा। हा मला तुम्हाला या ठिकाणी आग्रह करायचा आहे आणि सांगायचं आहे की खरंच शासनाने आता हे कंपल्सरी केल्यामुळं तुम्हाला पर्यायच नाही बांधवांनो, अभ्यासाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये, हे आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा। आणि आवर्जून ह्या वेगवेगळ्या ज्या बॅचेस आहे आमच्या, त्या बॅच पैकी तुम्हाला हवी त्या विषयाची बॅच काय करू शकता, परचेस करू शकता। परत एकदा आवर्जून मी सांगतो, माझं म्हणणं आवडलं असेल तर 9657451645 वर CTET नावाचा मेसेज मला करायचा आहे, तुम्हाला लिंक येऊन जाईल। लिंक आली की तुम्ही त्या लिंकद्वारे ॲप डाउनलोड करायचंय आणि लगेच तुमचं ॲडमिशन त्या ॲपमधूनच करायचंय। तर संपूर्ण बॅच लावायची असेल
तर 2,000 रुपये नुसतं शिक्षणशास्त्र म्हणजे 75 मार्काची लावायची तर 1,000 रुपये, आणि त्या 1,000 रुपयामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, हे पुस्तक पण भेटणार आहे. लक्षात ठेवा, कारण मला पूर्ण खात्री आहे नुसतं व्हिडिओ पाहून माणूस पास होऊ शकत नाही, त्याच्याकडे दर्जेदार संदर्भ ग्रंथ लागते. तुमच्या जर का त्या आडातच नाहीये तर ते पावड्यात काय येणार आहे, तुमच्या त्या आडात पाणी पाहिजे तेव्हा बकेटीत येईल ना. त्यामुळं पाणी आमच्याकडे आहे भरभरून, तुमच्या बकेटीत मध्ये तुम्हाला जेवढं लागलं तुम्ही तेवढं उपसून घ्या, एवढं तुम्हाला सांगायचंय. आणि जाता जाता सांगतो, नींद चैन की जागो तुम, युद्ध का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. अरे भाई, कोशिश करने वाले की हार नहीं होती, हार नहीं होती. या नंबरवरती मेसेज करा, मला बॅच लावायची म्हणून तुम्हाला सर्वतोपरी मी मदत करेल. धन्यवाद.